बौद्ध साहित्य संस्था व अपरांत साहित्य कला प्रबोधिनी ठाणे आयोजित ॲडव्होकेट के डी चन्ने तथा धम्मकिरण चन्ने यांच्या प्रज्ञा सूर्याची किरणे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिद्धार्थ कॉलेजचे पाली विभाग प्रमुख प्राध्यापक विजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तर प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, प्राध्यापक अनुप्रिया खोब्रागडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडला. प्रज्ञा सूर्याची किरण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पुस्तक प्रथम जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा ते कच्च्या स्वरूपात होतं आणि त्याच्यावर चर्चा होत असताना त्यांचं टायटल काय असावं याच्यापासून ते अगदी शेवटच्या परिशिष्टापर्यंत या 18 प्रकरणामध्ये हे पुस्तक घेताना मी जवळून पाहिलेलं आहे आणि ते बालपणीच्या वेदना ज्या असतात त्या मी अनुभवलेल्या आहेत. म्हणून या पुस्तकाचं ज्यावेळेस प्रकाशनाची वेळ आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुम्हाला अध्यक्षस्थान उचवायचं आहे. तर मला थोडंसं दडपण आलं की बाबा एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला जर अध्यक्षस्थान देत आहे, एवढे मोठे बुजुर्ग व्यक्ती असताना ते म्हणाले नाही या पुस्तकाला मला न्याय द्यायचा आहे, म्हणून हे आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे. यासाठी मग त्यांनी अभिप्राय लिहायला सांगितला. तो अभिप्राय लिहिताना या पुस्तकाचं महत्व मला तेव्हा कळलं की जो काही आंबेडकर चळवळीचा लेखा जो आहे तो 70 नंतरचा जो काळ आहे तो अद्याप असा प्रथमतेने मांडलेला नाही, प्रामुख्याने मांडलेला नाही. म्हणून तो लेखा जो काही यावा, कारण हा जो काही लेखक आहे तो त्यावेळेचा कार्यकर्ता आहे, त्यांनी तो काळ बघितलेला आहे, जगलेला आहे आणि म्हणून ते त्यांनी लिहिलेलं आहे. हे सगळं वास्तव लोकांसमोर यावं म्हणून हे पुस्तक लवकरात लवकर प्रकाशित व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने त्यांनी मला त्या अध्यक्षाला स्थान दिलं आणि ते म्हणाले की या पुस्तकावरती तुम्ही भाष्य करा. तर त्या निमित्ताने मी आपण पाहिलं की मी भाष्य केलेलं आहे आणि हे पुस्तक सर्वांनी विकत घ्यावं आणि प्रज्ञा सूर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची सारी आपण किरणे आहोत आणि ह्या किरणांनी जर आपण एकत्र आलो तर मोठा किरणोत्सव होईल आणि त्या किरणोत्सवाने येणारा काळ उजळून जाईल, आपल्या सगळ्या वाटा उजळतील. या अर्थानं हे पुस्तक आपण लोकांसमोर घेऊन जातोय. आपण मोठ्या संख्येने पुस्तक वाचलं गेलं पाहिजे अशी त्या निमित्ताने अपेक्षा आहे. धन्यवाद. जय भीम. मी डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे. या पुस्तकाबद्दल मला सर्वप्रथम हे सांगायचं वाटेल की हा आंबेडकरी चळवळीचा महत्वाचा दस्तावेज आहे. आंबेडकरी चळवळीतला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो दलित पॅंथर चळवळीचा आहे. त्यावर प्रकाश टाकण्याचं काम ॲडव्होकेट किरण चन्ने केलेलं आहे आणि या चळवळीबद्दल लिहिणार कोण हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, म्हणजे दलित पॅंथरची निर्मिती होणं ही त्या काळाची गरज होती आणि त्या काळातील कार्यकर्त्यांवर लिहिणं ही या काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी हे लेखन केलेलं आहे आणि लेखन ऑथेंटिक आहे. कारण एक साहित्यिक तर आहेच, पण त्यांनी त्यासोबत ते ॲडव्होकेट असल्यामुळे पुराव्यासकट त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या नुसतेच ते ॲडव्होकेट नाहीत तर ते एक ग्राउंड लेवलचे कार्यकर्ता सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी ते अनुभवलंय, त्यांच्या भोवतालचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यातून त्यांनी ते लिहिलेले. त्यामुळे या पुस्तकाला, या ग्रंथाला ऑथेंटिसिटी आहे आणि काळाच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. हे जे पुस्तक आहे हे चळवळीचं पुस्तक आहे, क्रांतीचं पुस्तक आहे आणि कार्यकर्त्यांच्या त्यागाचं पुस्तक आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पॅंथरमध्ये असताना जो त्याग केला आहे, आपल्या नोकरीची पर्वा न करता चळवळीमध्ये भाग घेऊन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी ही चळवळ निर्माण झाली आणि म्हणून पॅंथर चळवळ ज्यांनी कामं केली आहेत त्यांनी नोकरीची पर्वा केली नाही, तर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ही चळवळ निर्माण केली आहे. आणि म्हणून त्या चळवळीच्या दृष्टीने या पुस्तकाला न्याय देण्यासाठी मी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना यासाठी असते की जेव्हा पुस्तक माणूस उघडतो, एखादी व्यक्ती किंवा एखादा रसिक, एखादा वाचक, तेव्हा तो आधी प्रस्तावना वाचतो. प्रस्तावनेमध्ये काय आहे, तो खरा इतिहास आहे, तो इतिहास नेमका कशा पद्धतीने मांडला आहे आणि प्रस्तावनेमध्ये काय भर आहे आणि बाबासाहेबांनी ती दिशा दिली आहे. ती दिशा देत असताना 1972 मध्ये पॅंथर चालू होते, ही चळवळ सुरू होते. म्हणजे बाबासाहेबांनी 1927 सालामध्ये ही चळवळ सुरू केली, महाडचा सत्याग्रह केला आणि लोकांना जागृत केला. पाण्याला स्पर्श न करता येऊ नये, पाण्याला स्पर्श करता येऊन यासाठी अनेकांनी अन्याय केला. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आणि ते
तळगात तळ मोकळ्या करण्याचं बाबासाहेबांनी केलं आणि हे पॅन्थर पर्यंत 72 पर्यंत ही जाणीव आहे, ती जाणीव आपल्या लोकांना व्हावी आणि म्हणून मागील आठवणी ज्या आहेत त्या मागील आठवणी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्या व्यक्त केलेल्या आठवणींना मी जागा करण्याचा, अधिक प्रकाशमान करण्याचा प्रयत्न माझ्या प्रस्तावने केलाय. म्हणून बाबासाहेबांचा एक विचार मांडलाय की ज्या ज्या लोकांना जाणीव आहे, ज्या ज्या लोकांनी त्याग केलाय त्या त्यागाची आठवण नवीन पिढीला व्हावी यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्यामुळे मी धम्मकिरण चन्ने ॲडव्होकेट यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो बाबासाहेबांची चळवळ आणि पॅन्थरची चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचं सगळं चित्रण केलं आहे, ते चित्रण अतिशय योग्य केलं आहे आणि ते योग्य चित्रण लोकांसमोर यावं यासाठी त्यांनी केला प्रयत्न. त्या प्रयत्नाला छानपैकी यश आलं आणि हे पुस्तक चळवळीचं पुस्तक म्हणून लोकांनी विकत घ्यावं यासाठी मी आवाहन करीन. आणि अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली, त्या सांभाळल्या जबाबदारीला मी प्रस्तावनेच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण यासाठी धम्मकिरण चन्ने यांनी जी त्यागाची भूमिका घेतली आणि जे कष्टाचं जे बीज आहे ते बाबासाहेबांनी पेरलं या भूमीमध्ये, ते पुन्हा चांगली जागृत लोकांनी व्हावं यासाठी हे पुस्तक आहे आणि म्हणून ते विकत घ्यावं असं मी निवेदन करतो. आणि प्रस्तावना लिहिण्याचं कारण असं आहे की नवीन लेखिकाला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे लिखाणासाठी आणि ते काम धम्मकिरण चन्ने यांनी केलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय भीम. सूर्याची किरण आहे, आपण पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये काय अधिक माहिती? प्रज्ञासूर्याची किरणामध्ये अधिक माहिती अशी आहे की दलित पॅन्थर बरखास्त झाली आणि त्या दलित पॅन्थर मध्ये आम्ही जी भाषणं केली होती की आम्ही उद्याचे रिपब्लिकनवादी आहोत आणि रिपब्लिकनवादी आहोत म्हणजे रिपब्लिकन हा बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि तो पक्ष संसदेमध्ये नेण्यासाठी युवक रिपब्लिकनची गरज होती आणि युवक रिपब्लिकनची त्यासाठी आम्ही स्थापना केली आणि तरुणांना त्याच्यामध्ये प्रेरणा देऊन उद्युक्त केलं युवक रिपब्लिकनच्या चळवळीमध्ये की बाबासाहेबांनी जी दिशा दिलेली आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि म्हणून युवक रिपब्लिकनची आम्ही स्थापना केली आणि तीच युवक रिपब्लिकनची स्थापना करून प्रज्ञासूर्याची किरणाच्या माध्यमातून लोकांमध्ये ही किरण मी पसरवलेली आहे. आपण प्रज्ञासूर्याची किरण हे नावात आपण काय हे याच्यासाठी की आपण सगळी जी लोक आहोत, बाबासाहेब ही आपली प्रज्ञा आहे आणि आपण सगळे लोक आहोत ही किरण आहेत आणि चळवळीमध्ये प्रत्येक माणूस ही किरणाची भूमिका करत असतो. आणि जसं मोहिते सरांनी किरणोत्सर्ग जो म्हटलेला आहे आणि त्याच्यावर झोप टाकलेला आहे की झोतरी काय होतं, काय होऊ शकतं, म्हणजे ही सगळी किरणं जर एकत्र आली तर त्याचा फार मोठा झोत होऊ शकतो, ज्वालामुखी होऊ शकतं. आणि म्हणून ही प्रज्ञासूर्याची किरण हे नाव सुद्धा मी प्रज्ञासूर्याची चळवळ नाव स्वीकारलं होतं पण मला ते नाव मोहिते सरांनी सुचवलं, मी त्यांचा फार आभारी आहे. आणि ही सगळी प्रज्ञासूर्याची किरण ही आपण सगळी प्रज्ञासूर्याची किरण आणि हा झोत एका दिशेने बाबासाहेबांच्या दिशेने गेला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पण सगळ्यांनी एकत्ररित्या तो झोत त्या प्रश्नावर टाकला पाहिजे तर आपण यशस्वी होऊ शकतो. नागरिकांना हे पुस्तक हवं असेल तर कशा प्रकारे आवाहन करायचं, काय तुमचा नंबर आहे? नागरिकांना हे पुस्तक हवं असेल तर या पुस्तकाचे प्रमुख वितरक जे आहेत ते गौतम सांगळे आहेत. गौतम सांगळेंचा फोन याच्यामध्ये आहे, माझाही फोन आहे. आम्हाला दोघांना फोन केलं किंवा आम्ही काही स्टॉलवर ठेवणार आहोत, त्या स्टॉलवर पण ते 40% सवलत त्या ठिकाणी मिळेल आणि आमच्याकडे त्यांनी खरेदी केले तर आमच्याकडे त्याच्यापेक्षा आणखी जास्त सवलत मिळेल. तर तो मुख्य वितरक आहे गौतम सांगळे, याच्याकडे त्यांनी संपर्क साधावा, माझ्याकडे संपर्क साधावा आणि काही स्टॉलवर ज्या वेळेला मी ठेवीन ते संपर्क तुम्हाला मी देईन. त्या ठिकाणी चैत्यभूमीवर मिळेल किंवा तिकडे भोसलेचं बुक स्टॉल कल्याणला आहे तिकडे मिळेल, अशा अनेक ठिकाणी मी ते पुस्तक ठेवणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांना आवाहन करावं की हे पुस्तक कसं महत्वाचं आहे, कसे प्रेरणा देणार आहे आणि तरुणांना दिशा देणार आहे. ते पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या घरी असावं आणि हे नोकरी करून आम्ही चळवळ कशी केलेली आहे, तारेवरची कसरत केलेली आहे. तर आता सुद्धा तरुणांनी अशा पद्धतीची तारेवरची कसरत करून चळवळ केली पाहिजे. चळवळ हे आपलं जीवन आहे, बाबासाहेबांनी दिलेलं आहे, ते सगळं आपला श्वास आहे. तो टिकवायचा असेल श्वास तर चळवळीशिवाय आपण जगू शकत नाही. पण ती चळवळ एकत्रितरित्या लढली पाहिजे तरच आपण जगू शकतो. फ्रॅक्शन असेल तर आपण जगू शकत नाही. आणि बाबासाहेबांना जो दिलेला समतेचा रथ आहे हा आपण पुढे नेऊ शकणार नाही. हे प्रज्ञासूर्याच्या किरणामधून मला सांगायचं आहे. ते पुस्तक जिथे अवेलेबल आहे त्याचा पत्ता किंवा फोन नंबर काय देऊ शकतो? हा, ते पुस्तक जे आहे माझा नंबर आहे 9820016612 हे माझा नंबर आहे. या फोनवर मला ज्यांना
घ्यायचं असेल तर त्यांनी मला या फोनवर संपर्क करावा. मी त्यांना ते पुस्तक उपलब्ध करून देईल. तसंच वाचकांनी मला काही सूचना कराव्यात या पुस्तकाच्या निमित्ताने. त्या सूचना माझं हे पुस्तक म्हणजे काही परिपूर्ण नाही, माझा दावा नाही, हे प्रश्न फायनल आहे, परिपूर्ण नाही. याच्यामध्ये काही त्रुटी नक्की आहेत, मलाही माहिती आहेत, राहिलेल्या आहेत, काही नावं राहिलेली आहेत. तर ती जी राहिलेली असतील ती नावं लोकांनी मला सूचित करावी आणि ते मी चांगल्या पद्धतीने पुढच्या आवृत्तीमध्ये ती सगळ्यांना न्याय देईन असं मी याच्यातून आव्हान आपणास करू इच्छितो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.